या ठिकाणी 20 आजी आहेत, ज्या निराधार आहेत पूर्ण, ज्यांना आम्ही वारले तरी शेवटपर्यंत आम्ही सांभाळतो. आणि आजी लोकांना आनंदी राहण्यासाठी आम्ही त्यांच्यासाठी आता नव्याने हा आजी नातू परिवार सुरू केला आहे. त्याच्यामध्ये लहान मुलं आहेत, 4 वर्षापासून 15 वर्षापर्यंतची मुलं आहेत. ते आजी आणि नातू. आजींकडे संस्कार आहेत जे मुलांसाठी आवश्यक आहे, आणि ह्या मुलांना सुद्धा माया पाहिजे, ह्यांना संस्कार पाहिजे. एकीकडे शेवट आहे जीवनाचा आणि एकीकडे सुरुवात आहे. या 2 गोष्टीची सांगड आम्ही ह्या वृद्धाश्रमामध्ये केलेली आहे. तुमच्यासारखे इतके प्रेमळ आजी असतील तर नक्कीच हे मुलं चांगले घडतील. आम्हाला परमाने बोलावंच लागतंय. दोन राग बी करावं लागतंय, परमाने बोलावं बी लागतंय, जवळ बी घ्यावं लागतंय, राग बी करावं लागतंय आम्हाला. त्याशिवाय मुलं ऐकत बी नाहीत ना. हो, ऐकतात का? नाही ऐकत. हा मग ऐकतात का? ऐकवण्यासाठी काही ट्रिक असते? काहीतरी करावं लागतं, गडबडीला रागावं लागतं, हो. कुठं एखादी चापट मारावं लागते. मग त्याशिवाय तर मुलं सुधरत नाही ना. सुधरत नाही. हो हा, लहान मुलं आहेत ना. हो, लहान मुलं. बरं, आपण नाही चांगले संस्कार द्यायचं, मग द्यायचं कोण? कोण देणार? हा, बरोबर आहे का आणि हे नाही? संस्कार काही पैसे देऊन मिळत नाही. मिळतात का? आई वडील आहेत आता इथं. अच्छा, काय होणार आहेस मोठं होऊन? आर्मी, आणि माझं स्वप्न इथेच पुरं करायचं आहे. आर्मी मध्ये जाणार आहेस? आर्मीचे जवान कसे असतात? शरीराने एकदम फिट. मग योगा एक्सरसाइज करतोस? ट्रेकिंगच्या डोंगराला जायचं, तिकडं आम्ही रोज व्यायाम करायचो. अच्छा, तर तुला मोठं होऊन काय व्हायचंय? शिपाई. शिपाई व्हायचंय? कुठला शिपाई? भारताचा. भारताचा? अच्छा.